ट्रॉफी लागू होणार आहे, एक पारितोषिक त्यांना मिळणार आहे. त्यामुळेच शर्थीचे प्रयत्न दोन्ही संघांकडून केले जातील यात मात्र शंका नाही. आजचा दिवस पूर्णपणे गाजवलेला आहे दोन्ही संघांनी. पण आता खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा असणार आहे दोन्ही संघांची. आई गावदेवी वालशिंद विपक्ष पवनपुत्र पिसे. पिसे won the toss and elected to field first. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना सध्या आपण पाहत आहोत. गावदेवी स्पोर्ट वालचिंद विपक्ष पवनपुत्र पिसे अशी लढत आपण इथे पाहणार आहोत. दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही संघात आपण जर तुलना जर पाहिली जरूर फोर व्हीलर जी आहे साईशेट बजाज यांची, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण जी पार्किंग झोन मध्ये थोडीशी पुढे पार्किंग झोन मध्ये अजून पुढे घ्या. सलामीची जोडी दीपक दिंडे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल नितीन चौधरी आणि षटकाला सुरुवात करतो जय शेलार उर्फ जय. हो, पहिला चेंडू पाहू शकाल लेग कॅटर परंतु एसटी रक्षकाकडून मात्र चूक घडली गेली आणि चेंडू फरार लॉंग स्टॉपच्या पलीकडे पंचांचा बाईचा इशारा आणि एकूण मिळतील 4 धावा. लकी चौकार आहे. पहिल्याच बॉलवर 22च्या रूपात 4 धावा मिळाल्यात. दीपकला बॅटिंग ऑर्डरमध्ये बढती देण्यात आली. आणखी एक चांगला बॉल स्लोवर होता, पिक करू शकला नाहीये फलंदाज. कशी बशी एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. आणखी एक अवांतर धाव. गोलंदाजाला वॉर्न करतायत पंच की आपण डेंजर एरियामध्ये यायचं नाही, नाहीतर मग अशा परिस्थितीमध्ये जे काही डिसिजन असतील LBWचे वगैरे क्वाट बिहाइंडचे ते कदाचित फलंदाजाच्याच बाजूने जातील. हो, निश्चितपणे तेच पंत दैवत वेलीकर सांगतायत. परंतु इथे ओरपे चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय. आदित्य शेलारच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना येतोय षटकार. दरम्यान जांभूळपाडा गावचे युवा उद्योजक मिस्टर साहिल शेठ पहार्दी सध्या युट्यूबच्या माध्यमातून हा सामना एन्जॉयमेंट करतो आणि त्यांच्या माध्यमातून पवनपुत्र पिसे संघाला आणि खास करून जयेश शेलार आणि आदित्य शेलारसाठी ऑल दी बेस्ट आलेले आहेत. परंतु सध्या ऑलवेज वेल नाही आहेत. जबरदस्त हुकचा फटका, चेंडू चालाय शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेग कडे 4 धावांसाठी चौकार. बाउन्सरचा वापर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच दैवत करतायत गोलंदाजाला. मात्र बाउन्सरला चांगलंच टॅकल केलंय फलंदाजानं. शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये त्याला क्लिअर केलं. 4 धावा मिळवल्या या वेळेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय फटका आहे, मार्वलस हिट, षटकार.
नितीन चौधरी नावाचा बादल जरूर आलाय. काय फटकेबाजी करतोय. 3 चेंडू त्याने मात्र सामना केला. तिन्ही चेंडूचा मात्र दर्शन घडवलेलं आहे. सीमेरेषेचा 2 षटकार 1 चौकार आणि जयेश शेलारचा मात्र चांगला समाचार तिथे घेतला चाललाय. कारण 15 धाबा आतापर्यंत या ठिकाणी खर्च केलेले आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. आता 21 धाबा वैयक्तिक 16 धावसंख्येवरती नितीन चौधरी खेळतोय. येस 5 धावा अवांतरच्या रूपात मिळालेल्या आहेत. क्विकर डिलिव्हरी बॉल भरपूर खाली राहिलाय. सबमरीन बॉल होता. चॉप करण्याचा प्रयत्न बीट होतोय. बॅटर डॉट बॉल आणि याचबरोबर पहिलं षटक होईल समाप्त. धावसंख्या बिनबाद 21. आई गावदेवी वालशिंद. धमाकेदार सुरुवात केली आहे नितीन चौधरीनं. आणि तसंही जर पाहिलं तर आज गावदेवी स्पोर्ट वालची संघ बॅक टू बॅक मॅचेस खेळतो आणि जरूर त्याचा कॉन्फिडन्स मात्र वाढत गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये पवनपुत्र पिचे संघाने जरूर नाणेफेकी जिंकली. परंतु फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारला. परंतु पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी खराब परफॉर्मन्स पाहिला आपण जयेश शेलारच्या वतीनं. तब्बल 21 धाबा त्याने मात्र खर्च केल्या. प्रति 4 षटकाचा सामना. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो नरेश शेलार. आज नरेशनं देखील प्रभावी कामगिरी केली आहे. बॅटनं देखील चांगलं योगदान त्याने दिलेलं आहे. एक सामना तर त्याने त्याच्या गोलंदाजीच्या बळावर संघाला जिंकून दिला होता. 4 धावा देत 2 गडी बाद केले होते दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये. सामनावीराचा पुरस्कार देखील त्याला देण्यात आला होता. तशाच गोलंदाजीची अपेक्षा आता असणार आहे कारण पहिलं षटक फार मागडं राहिलेलं आहे. जयेशनं तब्बल 21 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दीपक. या आधीच्या मॅचमध्ये आपण सागरला बघत होतो सलामीला नितीनच्या जोडीला. परंतु दीपकनं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त इनिंग साकारली होती आणि तेच पाहता त्याला सलामीला पाठवण्यात आलेला आहे. प्रत्येकी 4 षटकांचा हा देखील सामना आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न. वरची कडा लागले. बॉल हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडमध्ये. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे कुठलाच फिल्डर नव्हता. फिल्डर येतील तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. बघा मोठे फटके सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे दोन्ही खेळाडू खेळत आहेत आणि या सिंगल डबलला जेव्हा जेव्हा त्यांना घेण्याची संधी मिळते अजय तिथे सुद्धा मात्र ते मिस्टेक करत नाहीयेत. कारण तसे जर पाहिलं क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. तुम्ही जर स्कोअर कार्ड जर हलता ठेवला तर कधी कधी गोलंदाज सुद्धा मात्र प्रश्नामध्ये पडतो की एक्झॅक्टली कुठल्या लाईनवरती चेंडूची हाताने करायची, कुठल्या लेंथवरती चेंडू टाकायचा आणि त्यामध्ये तुम्हाला एका दुसरा चुकीचा चेंडू मिळत असतो आणि त्याच्यावरती तुम्ही मोठा फटका खेळू शकता. आणि ती रणनीती सध्या या दोन्ही फलंदाजाच्या वतीनं आखली जात आहे. इथे मात्र पहा कुठे टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला पुन्हा पूल केला चेंडू. चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी येतोय चौकार. नायकच आहे फलंदाज दीपक धिंडे आणि गोलंदाजांची चांगली धिंड काढताना दिसतोय. थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार दीपकचा. या अगोदर नितीननं चांगले फटके खेळलेले आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वर. 27 विदाउट लॉस. आणि तसं जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण जे रन्स फेस्टिवल पाहतो या पहिल्या सामन्यापासून खालच्या दिवसापासून जबरदस्त बॅटिंग प्रत्येक संघाच्या फलंदाज तरी मात्र साकारली. परंतु या ठिकाणी दीपकची विकेट्स धोक्यात आहे कारण चेंडूखाली विकेट कीपर पोहोचला आणि अखेर कुठल्या प्रमाणात चूक घडली नाही. चांगला झेल पकडला आणि पहिला विकेट्स प्राप्त केला नरेश शेलारनं. म्हणजेच नरेशनं देखील सांगितलेलं आहे की दीपक धिंडे जर गोलंदाजांची धिंड काढत असेल तर मी देखील फलंदाजांची वरात काढू शकतो. फलंदाज बाद. पहिला विकेट्स मात्र या ठिकाणी पवनपुत्र पीसी संघाने प्राप्त केला. परंतु बाद होण्यापूर्वी दीपकच्या बाटमध्ये फक्त 6 धावा पाहिल्या आपण. एक चौकाराचा समावेश होता आणि त्या 6 धावा जोडण्याकरिता तब्बल 5 चेंडूचा सामना केला. आणि पाहू शकाल नवीन फलंदाज रोहित आला आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती. 27 आकड्यावरती पहिला विकेट्स गमावला. सरळपणे लॉफ केला. लॉंग वरती कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ एका टप्प्याच्या सहाय्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना येतोय चौकार.
विचित्र प्रकारचं फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळालं होतं, कारण लॉंग ऑनला फिल्डर नव्हता, काऊ कॉर्नरला एक फिल्डर उभा होता, एक फिल्डर लॉंग ऑफला होता आणि लॉंग ऑनचं खुलं क्षेत्र होतं, तेथूनच बॉल काढलाय 4 धावांसाठी. युजली आपण नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये लॉंग ऑनला फिल्डर बघत असतो, पण एक वेगळीच रणनीती येथे आखण्यात आली होती पीसी संघाकडून, त्याचा त्यांना भुर्दंड भोगावा लागलाय. धावसंख्या 31. टॉपेज आहे येथे, गोलंदाज स्वतः येतोय चेंडू खाली, जबरदस्त कॅच, आणखी एका विकेटचं पतन. या षटकामध्ये बसलेला हा दुसरा धक्का. फलंदाज बाजूला त्यांनी रोहित तेलिवरे आणि नरेश शिलानं दुसरी सफलता प्राप्त केली. मित्रांनो, या स्पर्धेचा आता दुसरा दिवसाचा खेळ पाहतो. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे आहे आणि सुपर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना जानस्पोर्ट इताडे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट नांदकर, मॅच ऑफ मॉर्निंग म्हटलं तर वावट ठरणार नाही. दुसरा सामना श्रीगणेश स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष जय हनुमान इताडे. नवीन फलंदाज विनोद आलाय. सॉपने मात्र ड्राईव्ह केला, चेंडू चाललाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. कैलास पाटील मात्र त्या क्षेत्रामध्ये आहेत, पायांचा वापर केला, चेंडू थांबवलं गेलं. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि अशा प्रमाणे 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 32 धावा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. उद्या तिसरा सामना असेल जय हिंद देवरुंग विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. चौथा सामना A1 जोडी आमनेपाडा आणि त्याच्या विरोधात संघ असेल आई काल भैरवी स्पोर्ट वालशिन. आणि या पहिल्या पर्यायातील शेवटचा सामना असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध. एकूण 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉर्ड्समध्ये पाहायला मिळतील आणि तदनंतर सेमीफायनल आणि मेगा फायनलची लढत सुद्धा तुम्हाला सायंकाळी 17 मध्ये उद्या पाहायला मिळणार आहेत. 16च्या धावगतीने आतापर्यंत धावा जोडण्यामध्ये यश आलाय टीम आई गावदेवी वालचीन संघाला. आणि अजूनही पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज भावेश उर्फ भाऊ. मागच्या सामन्यामध्ये देखील सावध संघाविरुद्ध खेळत असताना याच गतीने जवळपास धावा जोडल्या होत्या. 4 ओव्हर्समध्ये 63 धावांचा डोंगर त्यांनी रचला होता आणि त्या धावांचं संरक्षण देखील त्यांच्या गोलंदाजांनी करून दाखवलं. पुन्हा एकदा मला असं वाटतंय की 60 ते 65 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न आहे आणि 60 किंवा त्यापेक्षा अधिकची धावसंख्या जर उभारली गेली तर मात्र प्रेशर असणारे धावांचा पाठलाग करत असताना पवनपुत्र पीसी संघावर चांगला खेळ आज पीसी संघाच्या फलंदाजांनी देखील दाखवलेला आहे, ज्यामध्ये विशेषतः आदित्य खूप चांगला खेळलेला आहे. नरेशने देखील चांगले फटके खेळलेत पहिल्या 2 सामन्यांमध्ये. भावेश ओव्हर द विकेट, सुरेख बॉल. यावेळेला वाईड यॉर्कर होता, बॅटची आतली कड लागली, बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. एकच धाव येथे मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 33. चांगल्या लेंथवरती चेंडूच्या हाताने भावेशच्या वतीने केली गेली आणि जर इथून जर पीसी संघानं अंडर 50 जर थांबवलं या ठिकाणी तर मित्र म्हणे की त्यांच्यासाठी एक चांगली उपलब्धी असेल आणि तोच प्रयत्न असेल या ठिकाणी पवनपुत्र पीसी संघाचा. हो, अंडर 50 जर धावसंख्या थांबवली गेली तर मात्र खूप चांगलं कमबॅक ते राहील गोलंदाजांचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या जयेशनं, पण कमबॅक तर झालेलाच आहे. आपण बघतोय नरेशनं जे षटक टाकलं त्याच्यामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे गडी देखील बाद केले. सध्या खेळपट्टीवर नितीन आणि विनोद खुलात यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. काही प्रॉब्लेम आहे, व्हाईट कलरची ॲक्टिवा आहे, थोडीशी आपण ती बाजूला घ्या. भरपूर तिथे प्रेक्षक आहेत आणि पीसी संघाचे काही समर्थक सुद्धा आहेत. पहिल्या चेंडूवरती भावेशने सिंगल धाव खर्च केली आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली 2 गडी बाद 33 या आकड्यावरती. आणि आता मात्र फटका हवेत केला आहे, विकेट धोक्यात आहे. चेंडू खाली चालला अरुण म्हात्रे, परंतु त्याच्याकडून चूक घडली गेली. झेल धरतीला दान झाला आणि अजय या नितीनला जीवनदान मागात पडू शकतो. हो, कारण तो फार घातक फलंदाज आहे आणि त्याला आज नशिबाची साथ मिळते. मागच्या मॅचमध्ये देखील त्याचा एक झेल ड्रॉप झाला होता, त्याच्यानंतर लगेच त्याने षटकार देखील ठोकला होता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला खडे खडे ड्राईव्ह केलाय, आकर्षक फटका लॉंग ऑफला क्लिअर करत असताना नितीन चौधरी षटकार.
43. हो, चांगला पहिल्या तर क्षेत्रक्षेप पाहिलं आपण, कारण चेंडू मात्र भरपूर वेगाने मध्ये ट्रॅव्हल होत होता. कैलास पाटील सुद्धा मात्र चेंडूचा पाठलाग केला, परंतु अखेर सीमेशी लगत अरुण म्हात्रेने तो चेंडू थांबवला गेला आणि 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. हो, इथे मात्र पावसाळ्यात सरळ लॉफ केला, चेंडू चालला लॉंग ऑनवरती स्टेट. सत्यवान शेलार आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि सिंगलच्या वतीने संघटित असून की आपण पाहत आहोत 44 44 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. अजून पहिल्या डाबाचा आपण विचार केला तर 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आई गावदेवी वालचीत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खोऱ्यानं धावा काढतायत फलंदाज. यावेळेला मात्र मिस टाइम फटका आहे, सॉफ्ट डिसमिसल, विकेट किपरने टिपलाय झेल आणि फलंदाज बाद. जबरदस्त हिट होणारा सॉन्ग सध्या आपण पाहतो राम लखन या मूवीमधील, परंतु लखनचा सगळ्या स्पर्धेतून मात्र बाहेर झाला. आणि आता मात्र पाहू शकले या ठिकाणी नवीन फलंदाज सुजेल आलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक या पहिल्या डाबातील आणि संघटित धावसंख्या पाहू शकाल 44 आणि 44 ला आतापर्यंत 3 गडी इथे मात्र गमावलेले आहेत टीम गावदेवी वालचीत संघाने. चला फिल्डिंग लावून घ्या आणि असं वाटतं की सत्यवान शिलारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, कारण ज्याप्रमाणे तो सध्या वॉर्मअप करतोय. आणि ही सुद्धा एक वेगळीच सध्या स्ट्रेंथ अजय आपण पाहतोय. जेव्हा एखादा गोलंदाजाला चेंडू सोपवला जातोय तो मात्र पहिल्यांदा वॉर्मअप करतोय, परंतु चालू सामन्यामध्ये वॉर्मअप करण्याची एखाद्या गोलंदाजाला आवश्यकता असते का अजय, की आय थिंक बॉडी हिट करता ते प्रयत्न करतायत. नाही, वॉर्मअप करणं गरजेचं असतं. तुम्ही पाहत असता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पहिलं षटक विशेषतः पहिला बॉल डिलिव्हर करण्यापूर्वी गोलंदाज थोडंसं वॉर्मअप करतात, आपले खांदे खोलतात आणि ते गरजेचं देखील असतं, नाहीतर लुजनर पडण्याची जास्त शक्यता असते पहिला बॉल विशेषतः. लो फुल टॉस होता, जोरदार अपील पायावर आदळलाय, परंतु भरपूर उजव्याष्टीच्या बाहेर इम्पॅक्ट होता. एक सोपा निर्णय होता पंचांकरिता. 1 धाव मिळाली असती. बॅकवर्ड पॉईंटला थोडंसं मिसफील्ड देखील झालं होतं, धाव घेतली गेलेली नाही. डॉट बॉल येतोय. स्ट्राईक नितीनला स्वतःकडे ठेवायचे आहे आणि चांगला खेळलाय आतापर्यंत नितीन चौधरी. 27 धावांवर खेळतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, धावसंख्या 3/44. आणि तसे जर पाहिलं नितीन चौधरीने आज दिवसभर चांगला खेळ साकारलाय, त्यात काही शंका नाही. पूर्णपणे आपल्या संघाला तो पुढे घेऊन जात असतो, पूर्णपणे आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु पहिला चेंडू सत्यवान शिलारने सुद्धा मात्र चांगल्या लेंथवरती हाताळलाय. आता पावलांचा वापर केला, डान्सिंग ट्रॅक शॉट आणि चेंडू फरार काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी षटकाराच्या साह्यानं 50 आकडा सुद्धा मात्र धावफलक्यावरती पाहायला मिळतोय वालचीत संघासाठी. होऊ शकत नाही, कारण हा बॉल थेट सीमारेषा पलीकडे जाऊन लँड झालाय. खूप चांगलं फुटवर्क दाखवलंय आणि ते अँटिसिपेशन देखील चांगलं होतं. गोलंदाजाकडून यॉर्कर येऊ शकतो याची दाट शक्यता होती आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय. फलंदाजाने पावलांचा वापर केला, फुलवर घेतला, बॉल बरोबर पाठवला काव कॉर्नर सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार, 50 धावा फलकावर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला फारच खराब बॉल आहे. योग्य दिशा दिली आहे, बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आणि नो बॉलचा देखील इशारा. बीमर बॉलवर येतोय चौकार. चौकार पाहिला आपण, पंजा पाहत आहोत. 5 धावा मात्र या ठिकाणी पाहायला आपल्याला.
पहा या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघासाठी DRS उपलब्ध नाही. जर पंचांना वाटलं तरच ते DRS घेऊ शकतात, परंतु अदरवाईज कुठल्याही संघाला DRS ची सिस्टीम या स्पर्धेमध्ये उपलब्ध नाहीये. आणि तसे जर रिप्लेमध्ये जर पाहिले तर आय थिंक खूपच उंच चेंडू होता. भीमर आय थिंक एक योग्य निर्णय आपण पाहतोय पंचाच्या वतीनं. सत्यवान शेलार पुन्हा एकदा फ्री चेंडू आणि त्याच्यावरती फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु कावकरांकडे पुन्हा पाहू शकेल आदित्य आहेत. हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण. पूर्णपणे एका बाउन्स वरती चेंडू मात्र फेल केला, थोडीशी जम्प केली आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या त्या ठिकाणी. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहू शकाल 57 वरती पोहोचली गेली. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांपैकी एक तरी फलंदाज शेवटपर्यंत थांबतोय, पहिले 3 फलंदाज, आणि त्यामुळेच सातत्याने मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते वालशिन संघाकडून. पुढे सरसावला आहे, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे, कव्हरला मात्र क्लिअर करतोय. येथे पुन्हा एकदा किमान 2 धावा तर मिळतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होऊ शकतोय, परंतु नितीनला स्ट्राईक सोडायची नाहीये. स्ट्राईक त्याला स्वतःकडेच ठेवायची आहे, नाहीतर तिसरी धाव देखील येथे सहज मिळाली असती. 2 धावांनीची धावसंख्या 59, 59 धावा. हो, आणि अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे या 2 चेंडूमध्ये एखादा चांगला मोठा फटका जर आला तर मात्र 60च्या पुढे हा पहिल्या डावामध्ये आपल्याला आकडा पाहायला मिळू शकेल. आणि तोच प्रयत्न होता, परंतु पावसाळ्या चेंडूमध्ये थोडासा वेग बदल केला, दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. चेंडू चालला लावून द कार्पेट, लॉंग ऑफ द फिल्डर जयेश शेलार चेंडूवरती वेगानं पोहोचला होता, परंतु फेकी थोडीशी संध आली आणि त्यातमध्ये पुन्हा नितीनकडे वेळ होती 2 धाव पूर्ण करण्याची. आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या 61. म्हणजे जी चर्चा सुरू ठेवली अजय घरातनं, ती चर्चा आता मात्र उधाण येतोय असं म्हणायला हरकत नाहीये. फार मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 61 धावा फलकावर आहेत. शेवटचा बॉल, मागचा बॉल फार चांगला होता, एकतर स्लोवर देखील टाकला होता आणि जाणून बुजून फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता. ओळखलं होतं की ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा, त्या अनुषंगाने एक चांगला बॉल तिथे जरूर टाकला गेला, परंतु फिल्डरची हवी तेवढी साथ मिळाली नाही. मागच्या 3 बॉल्सवर सातत्याने 2-2 धावा घेतल्यात फलंदाजांनी. शेवटचा बॉल आता मात्र बॅटच्या मधोमध घेऊन उडवला आहे, वाईल्डिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम टावरिंग षटकार. पिसेत गावातील संघ होता, त्यांना मात्र 84 धावांचा पाठला करायचा होता. आणि आजच्या दिवसाचा खेळ जर पाहिलं तर पिसे गावातील संघ आहे, परंतु त्यांना पाठलाग करायचा 68 धावांचा. पाहूया कशा रीतीने मात्र त्याची बॅटिंग पाहायला मिळेल. थोडासा वेळ आहे तर पुन्हा जाऊया आपण DJ अजयकडे आणि ऐकूया एक चांगला संगीत.
पाठलाग इथे मात्र करेल की टॉप 3 मध्ये जाण्यासाठी आज वालचिन संघ आजच्या दिवसावरती नाव कोरेल. काही क्षणानंतर याचा रिझल्ट आपल्यापर्यंत जरूर मात्र पाहायला मिळू शकेल. वालचिन संघ पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र पूर्णपणे सजवली गेलेली आहे आणि टाल्यांच्या गजरानं आय थिंक सलामीची जोडी आता पवनपुत्र पिसे संघाची खेळाडू कक्षामधून मात्र जरूर मैदानाकडे वाटचाल करत असताना नरेश शेलार त्याच्या सोबतीला आता मात्र जय असेल की भाऊ असेल की आदित्य असेल हा सुद्धा प्रश्न असेल. परंतु आता मात्र जरूर पूर्णपणे किट पूर्णपणे परिधान केल्यानंतर आदित्य आलाय त्याच्या सोबतीला. शांतमय वातावरण आज आणि खालच्यापेक्षा आज भरपूर वेगाने वारे वाहत आहेत. असं वाटतं की किरोली गावामध्ये जी या मैदानावरती जास्त घाण आहे ती मात्र पूर्णपणे साफ करण्याचं कार्य सध्या हवा करत असताना परंतु सध्या हवा सुरू आहे या स्पर्धेमध्ये या गणेशजी भजागे आणि साईशेठ भजागे आणि या सौरदेव किरोली संघाची ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं आपण नियोजन पाहतोय सौरदेव चषक 2025. आणि तसं पाहिलं तर किरवली गावाचं आणि क्रिकेटचं खूप जुनं नातं आहे, जवळीक नातं आहे. क्रिकेटची पंढरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एक काळ असं होतं की 3-3, 4-4 संघ या गावातून खेळताना आपण पाहायचो. प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून परंतु या चालू सत्रामध्ये 2 संघ आपण पाहतो खेळत असताना परंतु दोन्ही संघाचं अस्तित्व या स्पर्धेतून संपन्न झालेलं आहे. विनोद कुलात षटकाला मात्र सुरुवात करतोय. स्ट्रायकिंग एंडला नरेश शेलार आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू काय फटका खेळलाय. पॉवर हिट, पॉवर जनरेट केले आणि चेंडू मात्र पाहू शकाल मिड विकेटच्या बाहेर भिंगरी शॉट येतोय षटकार. शुरुआत लाजवाब है. जी हाँ, हर मैच में इसी तरह से शुरुआत की है नरेश शेलार ने. इस बार गति में परिवर्तन किया था. बैकफुट पंच वहां पर मिसफील्ड कवर में गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. इससे पहले कि फील्डर पहुंचेंगे वहां पर 2 रन लेने का मौका. एक और अच्छा शॉट. 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने हैं मैच को जीतने के लिए. टॉप 3 में पहुंचने के लिए पवन पुत्र पीसे को 68 रनों की चुनौती. अच्छी शुरुआत करते हुए नरेश. रन संख्या 8 बिना किसी नुकसान के. फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणू शकतो या नरेश शेलारसाठी. पहिला फटका ऑन साईडला मात्र त्यांनी खेळला गेला. दुसरा फटका पाहू शकाल अगदी ऑफ साईडला ड्राईव्ह केला होता. कव्हरच्या फिल्डरला मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट केला. थोडीशी मिस्टेक घडली गेली. विनोद पुन्हा ओव्हर द विकेटनं हा फटका इनफिल्डच्या डोक्यावरून जबरदस्त मात्र पॉवर हिट शॉट आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. ईट का जवाब पत्थर से देते हुए नरेश शेलार गेंद के मेरिट पर शॉट्स लगाते हुए वेट करते हुए एक थप्पड़ सा लगाया था उन्होंने गेंद पर कवर के ऊपर से. इस बार पुल करने का प्रयास लेकिन अब की बार मिस टाइम है. फील्डर गेंद के नीचे और लाजवाब कैच. बहुत ही बेहतरीन कैच वहां पर गुड्डू द्वारा. विकेट का पतन.
चेंडूवरती आता मात्र हाणामारीच करायची आहे आणि त्या अनुषंगाने मात्र अजय अशा प्रमाणे चेंडूची सुद्धा पाहणी मिळू शकेल. जी बिल्कुल, आपको तो डगआउट में से ही सेट होकर आना है. सेट होने के लिए आप बिल्कुल भी गेंदे नहीं ले सकते हो क्योंकि 68 रनों की है चुनौती. ड्रैग किया है ऑफ स्टंप के बाहर से, गेंद को ऑन साइड में लॉन्ग ऑन पर सीधे फील्डर के पास, वहां पर मिसफील्ड और गेंद अब काफी दूर जा रही है. यहाँ पर 2 रन्स कंप्लीट होते हुए तीसरे के बारे में सोच रहे हैं, लेकिन 2 से ही संतुष्ट होते हुए बल्लेबाज. और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. पवन पुत्र पीसी टीम का स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. 18 गेंदों में अब 54 रनों की जरूरत. प्रति ओव्हरचा विचार जर केला तर 17च्या धावगतीने मात्र 18च्या धावतून पुढे जायचा होता, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त विनोद कुलातनं 14 खर्च केला. परंतु आता येणाऱ्या 3 षटकामध्ये 18च्या धावगतीने तुम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. जरूर मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि तसे जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये. कारण कालच्या दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की 84 धावांचा सुद्धा मात्र सफल यशस्वी पाठलाग गावदेव विहार स्पोर्ट पीसी संघाच्या वतीने केला गेला. आणि आता मात्र रोहित येतोय दुसऱ्या षटकासाठी. हो, चला टर्न केला, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर तैनात आहे. सागरचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, सिंगल धाव ती कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर ओवर में 2-3 बड़े स्ट्रोक्स की जरूरत है. सिंगल डबल्स भी महत्वपूर्ण रहते हैं, लेकिन चौकों और छक्कों के अलावा वो सिंगल डबल्स चाहिए. बढ़िया गेंद थी, अच्छी गेंदबाजी. पूर्णपणे फलंदाजाची हावभाव पाहिल्यानंतर रोहित तिलिवरे मात्र त्या ठिकाणी चेंडूच्या हाताळणी करतोय की या क्षणाला जेला मात्र तुम्ही जरूर बढोतरी देऊ शकले असते अजय, कारण त्याच्याकडे पॉवर हिट मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. परंतु इथे मात्र पहा यष्ट्या दाखवल्या आणि त्या यष्ट्या वाकवल्या गोलंदाज रोहितनं. अधुरे धक्का लागत असताना टीम पवनपुत्र पीसी संघाला फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी आदित्य शेलार. बैटिंग ऑर्डर तो ठीक ही था. यहाँ पर नरेश और आदित्य आए थे ओपन करने के लिए. दोनों ने अच्छी बल्लेबाजी इससे पहले भी की थी, लेकिन इस मैच में नरेश ने शुरुआत तो अच्छी की, लेकिन लंबा खेलने की जरूरत थी. लंबी पारी नहीं खेल पाए, 12 रन बनाकर आउट हुए और आदित्य ने निराश किया है. अब आए हैं जयेश. अब ये जोड़ी बहुत ही महत्वपूर्ण है. भावेश्वर जयेश. स्कोर 16 रन 15 गेंदे शेष है, 52 रन चाहिए. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, तेज तर्रार गेंद. जबरदस्त गेंदबाजी की है आज. हर मैच में खासा इम्प्रेस किया है रोहित ने. हो, निश्चितपणे तसे जर पाहिलं तर रोहित एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि आज बॅटिंगमध्ये त्याची दमखम पाहिली आपण, गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त धार पाहिली आणि आउटप्लेमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त मात्र त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये नमुना सादर केला. पावशेकाला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चाललाय आणि त्याचमुळे मात्र वाईटच्या माध्यमातून एक धाव रोहितनं मात्र खर्च केली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पावशेकाला 2 गडी बाद 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु पावशेकाल पुन्हा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर ठीकठाक धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे रोहितनं गतिरोधकाचं कार्य केलं, कारण आतापर्यंत फक्त बॅटच्या स्वरूपात 3 धावा त्यांनी खर्च केला. एक अतिरिक्तच्या सौजन्यानं एक सफलता प्राप्त केली आणि लीगल 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेले आहेत. और नरेश के आउट होने के बाद पारी बहुत धीमी हो गई है. धुआंधार बैटिंग की जरूरत है. बाहर की तरफ कट कराया था, लेग कटर एज लगा और बढ़िया कैच विकेट कीपर द्वारा. तीसरे विकेट का पतन. चला, नवीन फलंदाजांना लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. 2 षटकांचा केली ते मात्र संपन्न झालेला आहे. 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात.
आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 50 धाब्यांची गरज. जरूर 2 दिवसामध्ये आपण यशस्वी खेळ पाहिला आणि प्रत्येक संघ वेळेवरती पोहोचला गेला. आणि जे उद्या सुद्धा जे 10 संघ खेळणार आहेत त्यांना सुद्धा मी नम्रतेची विनंती करतो की आपण सुद्धा वेळेच्या आधी इथे पोहोचायचं आहे आणि आयोजकांना सहकार्य करायचं आहे. खास करून जानूसपुढे इताडे आणि आई गावदेवी स्पोर्ट नानकर 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करा. उद्या आपण लवकरात लवकर उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. त्याच्यानंतर दुसरा सामना तुम्ही पाहू शकाल श्रीगणेश स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष जय हनुमान इताडे. आपण सुद्धा मात्र जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेच्या अगोदर तुम्हाला इथे पोहोचायचं आहे. ओहो 100 फटका आणि चेंडू पाहू शकाल दी डीप स्क्वेअरला असं वाटलं की मात्र झेल पकडला जाईल परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप केला आणि जय शिलाला मात्र त्या ठिकाणी जीवनदान 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या. उद्या तिसरा सामना जय हिंद देवरुंग विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाळे. चौथा सामना एबन जोडी अमनेपाडा विपक्ष आई काल भैरवी स्पोर्ट वालशिन. आणि शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील ग्रीष्मा 11 अमनेपाडा विपक्ष आई एकविरा सावध. असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. पुन्हा खेचून मारलाय हवेत आहे पर्यंत चांगले होते विनोद कुलाचे परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर झेल होता आणि चेंडू पुन्हा फरार झालाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ची आवश्यकता आहे. हो भन्नाट वेग परंतु मात्र पाहू शकाल फलंदाज बीट झाले स्थिरक्षक बीट झाले आणि चेंडू चालला वेगानं लॉंग स्टॉपच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला चेंडू थांबवलं गेलं आणि अखेर बायच्या स्वरूपात 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. जय शिलारच्या सुप्तीला पाहू शकाल अरुण म्हात्रे आलाय 5व्या क्रमांकावरती. म्हणजे पवनपुत्र पिछे संघाचा विचार केला तर पहिल्या टॉप 5 मध्ये जर पाहिले तर चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत परंतु त्यापैकी 3 फलंदाजांनी आज निराजीने कामगिरी केली. नरेश शेलार आदित्य आणि तदनंतर पाहिलं तर भावेश और पिच चेंडू बादच्या स्लॉट मध्ये आहे. हो हो उडता विनोद खुला तिथे पाहिला आणि चांगला सेव्ह केलाय. आपल्या संघासाठी किमान 5 धावा वाचवल्या का स्टँडर्ड आहे आई गावदेवी स्पोर्ट वालसिंग संघामध्ये. एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय आणि तसं जर पाहिलं तर चुपा रुस्तम संघ आहे सध्याच्या घडीला ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पाहिलं तर. पूर्णपणे लक फॅक्टर ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खेचून मारलाय परंतु चेंडू चाललाय जमिनीच्या साईड. पहा वारंवार विनोदकडे चेंडू जास्त ट्रॅव्हल होत आहेत आणि एखादा दिवस असतोय जर एखाद्या खेळाडूकडून जर चांगली कामगिरी होत असेल तर चेंडू सुद्धा मात्र त्याच खेळाडूचा पाठलाग करत असतो आणि आज त्या भूमिकेमध्ये विनोद आपण पाहतोय. 7 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 40 धाब्यांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार मारायचा आहे. 7 मध्ये 7 षटकार. हो पहिला आलाय अजूनही तुम्हाला 6 मध्ये 7 ठोकायचे आहेत. जे सांगतो अजूनही सामना संपला नाही त्यांनी सामना जिवंत ठेवलाय आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पवनपुत्र पिछे संघाची 3 गडी बाद 34.
ती जिंकू द्या, परंतु दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सध्या तरी या क्रीडा रसिकांची मनं जिंकलेली आहेत. कारण अजूनही सामना संपला नाहीये आणि अजूनही पिक्चर मात्र पाहिलं तर ऑन होत नाहीये. 5 चेंडू शिल्लक, 28ची गरज. जर अशाच प्रमाणे जर प्रत्येक चेंडूवरती षटकार जोडत राहिले तर जरूर मात्र इथून या ठिकाणी 68 धावांचा पाठलाग होऊ शकतो या पवनपुत्र पिछे संघाच्या वतीनं. आणि आज पवनपुत्र पिछे संघाची मात्र कुठेतरी अग्निपरीक्षा आपण पाहत आहोत. गोलंदाज सुजलच्या अगेन्स्ट अरुण मात्रेने जरूर पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार ठोकलाय आणि त्यानंतर पाहू शकाल लाईन मध्ये बिघाड, यालाच म्हणतात दडपण प्रेशर. आणि त्याच अनुषंगाने एक एक्स्ट्रा डिलिव्हरी सुजलच्या वतीने पाहिली गेली आणि एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली. 5 चेंडू शिल्लक, 27ची गरज आहे. अगली गेंद इस बार हवा में है गेंद और विकेट कीपर गेंद के नीचे बेहतरीन कैच, शानदार कैच और विकेट का पतन. खर्चीला रहा था. पहले ओवर में 21 रन खर्च किए थे जयेश ने और अंतिम ओवर सत्यवान ने किया था. उस ओवर में 23 रन आए थे. म्हणजे 2 षटकामध्ये त्यात जर पाहिलं तर 44 धावा दोघांनी मिळून खर्च केल्या आणि त्यात जर आपण जर पाहिलं तर नरेश आणि भावेशच्या 2 ओव्हरमध्ये 23 धावा आल्या होत्या. कडक शॉट, चेंडू चालला या वेगानं लॉंग ऑफ कडे, परंतु फिल्डर तिकडे मात्र सज्जाद समीर चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एकतर्फा खेळ सध्या आपण पाहत आहोत आणि विजयापासून फक्त 2 पावलं दूर टीम आई गावदेवी वालशीन. 2 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज. हो, पाहू शकाल ऑफ कट टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू भरपूर दूर राहिला आणि त्याचमुळे आता मात्र या कडक उन्हामध्ये सुद्धा मात्र पंच आमची चांगले वॉर्मअप करत आहेत. पंचाची भूमिका चांगल्या प्रमाणे स्पर्धेमध्ये पाहिली. पंच उमेश केणेकर सर, त्याचप्रमाणे आज पंच हजीम अमदुल्ले सरांना आपण पाहिलं आणि पंच दैवत वेलेकर सर. हो हो, फटका चांगला पाहायला मिळतोय. म्हणजे विजय आणि पराभवाचा जो अंतर आहे तो आता मात्र कमी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज कैलास पाटील. येतोय षटकार. चला, शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी टॉप 3 मध्ये पूर्णपणे प्रवेश करण्यासाठी आता मात्र सज्ज झालेले आहेत आई गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाचे सर्व खेळाडू. कैलास पाटीलच्या बॅटमधून चांगला फटका आपण पाहिला आणि इथे मात्र पाहू शकाल स्विंग अँड मिस आणि आजच्या दिवसावरती नाव कोरलाय आई गावदेवी वालशीन संघानं. अभिनंदन गावदेवी वालशीन अँड हार्ड लक पवनपुत्र पिसे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील
चला नितीन या पण. चला अजय गरे सर आपण पुढे या. आय थिंक आपल्या शुभ हस्ते जी सुंदर ट्रॉफी आहे. उमेश किणे सर आपण सुद्धा पुढे यायचं आहे. दैवत वेलेकर सर आपण या आणि डीजी ऑपरेटर अजय काकडे आपण पुढे यायचं आहे. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने जो शेवटचा सामनावीर पारितोषिक तो आपण देत आहोत. अतिशय सुंदर कामगिरी आपल्या नितीन चौधरीची पाहायला मिळाली. अजय काकडे या आपण. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हेड कॅप. त्यानंतर दैवत वेलेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया अपी फीज एनर्जी ड्रिंक देत आहोत हेल. क्या बात आहे. आणि आमची लेजंड JP पॅनेलचे एक उत्कृष्ट पंच आय थिंक उमेश किणे सर त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत ॲपी फीज. सो वेल प्लेड नितीन, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. आजच्या दिवसाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला असा जाहीर करतोय मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक अजय गरत आणि आमची संपूर्ण पंच पॅनल. त्याचप्रमाणे MB लाईव्ह आपल्यापासून रजा घेत असताना. परंतु पहिला जो सामना आहे जानूस्फोट इथं आणि विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट नांदकर ठीक 8:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायच्या. आपण लवकरात लवकर उद्याच्या शेड्यूल सुरुवात करू आणि